सोलापूर शहरात पोलीस हवालदाराची दुचाकीस्वाराला सर्वोच्च भाषेत शिवीगाळ करताना धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड पाईनटाकी चौकात हा प्रकार घडला. तुला उचलून आपण बघायचं का? तुला लागला का शानपणा करायला? ऐकून घ्यायला म्हणून तुला ऐकून घ्यायला म्हणून लय करू नको. एक जर लाट घातली का तुला 2 मिनिटात कळेल. आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी शहरात वाहतूक पोलिसांचा एक गोंधळाचा प्रकार समोर आला आहे. अक्कलकोट रोड पाणीटाकी चौकात ट्रॅफिक हवालदाराने दुचाकीस्वाराला धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड पाणीटाकी चौकात हा प्रकार घडला. शहर वाहतूक उत्तर शाखेत कार्यरत असलेले हवालदार राजेंद्र खाडे यांनी दुचाकीवरून येणाऱ्या एका तरुणाला थांबवलं, मोबाईल काढून घेतला, दमदाटी केली आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शिवाय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय हवालदार तरुणाला धक्के देत बोलताना दिसतात. त्यांनी तरुणाला अत्यंत अश्लील शब्दात सुनावले आणि सिव्हिलला जाऊन शिवून घे अशा स्वरूपाचे टोमणेही मारले. दुचाकीस्वाराचा मोबाईल काढून घेणे आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे हेही चर्चेत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच अशा भाषेत बोलताना दिसले तर जनतेचा विश्वास कसा राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यावर नियम पाळायला सांगणारे स्वतः नियम आणि शिष्टाचार पाळतील तरच शहर सुव्यवस्थित राहील. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तिथंच होतो, एक सामान्य नागरिक होतं, त्याला ट्रॅफिक पोलिसांनी काहीतरी नियम तोडले म्हणून अडवलं होतं. ते त्यांचं काम करत होते, परंतु मला वाटतं की दंड केला पाहिजे. ज्या पद्धतीने ते वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या नागरिकाशी बोलत होते ती अतिशय चुकीची पद्धत होती. एक तर कायद्याचे रक्षण करणारेच लोक तिथे भीती दाखवत होते की तू जर असं केलास तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुला हात घालेल, तुला घाणेरड्या पद्धतीने तुझी फाडेल, तू सिव्हिलला जाऊन शिवून घे, तू कोणाकडेही जा, काही फरक पडणार नाही, जास्त मस्ती करू नको. आणि त्याच्या अंगावर धावून गेले आणि त्याला चापड सुद्धा मारली त्याने. मला असं वाटतं की कायद्याचे रक्षण करणारी लोकच अशा पद्धतीने सोलापूर शहरात वागत असतील तर मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगले पोलीस आयुक्त आहेत, इतर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम चालू आहे, परंतु अशा काही ठराविक मुजोर करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते असं मला वाटतंय. कुठेतरी पोलिसांनी, आयुक्त साहेबांनी अशा कर्मचाऱ्यावर एक चांगल्या प्रकारची कारवाई करून इतर नागरिकांना संदेश दिला पाहिजे की कायदा हा त्यांच्या रक्षणासाठी आहे. कायद्याचा धाक तुम्ही नियम पाळला पाहिजे, कायद्याचा धाक असलाच पाहिजे, परंतु अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. Now and press the bell icon. Never miss a